गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आज आहे आपला केरळमधला दुसरा दिवस. आपण आता आहे सध्या मुन्नारमध्ये. मुन्नारमध्ये तुम्हाला हॉटेलचा मी रूमचा टूर वगैरे दाखवतोच, पण त्याआधी आपण कुठे आहे ते बघूया. आता अजून पण अंथरुणामध्ये, म्हणजे आता वाजले 6:30. सकाळी उठून लवकर शूट घेणार होतो, पण म्हणलं आज इथलं आजचं वातावरण इथलं 12 डिग्री सेल्सिअस. प्रचंड गार लागते, प्रचंड. त्याच्यामुळे मी अजून अंथरुणामध्येच आहे. म्हणलं आधी सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणावं आणि मग सगळ्यांना रूम टूर आणि रूमचा व्ह्यू दाखवावा. रूमचा व्ह्यू पण एकदम जबरदस्त आहे. आता कुठे आपण दाखवतो तुम्हाला मी. बघूया आपण. समोर इकडे सगळे डोंगर आहे ते. फणसाची झाड आहे ती. परत चंदन आहे, रक्तचंदन नाही, रेग्युलर चंदन आहे. आणि बाकीची पण सगळी त्या साईडला पण चहाची मळी, त्या साईडला पण चहाची मळी. आणि तिकडे दुसरं गेस्ट हाऊस आहे आपलं, याच रूमच्या ओनरचं आहे ते. आणि समोर या साईडला खाली गेले का नाही मध्ये तिथं एक तुम्हाला लाल कलरचं दिसते, त्या साईडला सगळी तिथे चंदन आहे. मुन्नारमध्ये पण चंदन, चहा आणि बाकीचे सगळे मसाले आपले, वेलची झाड असतील, ह्याची झाडं असतील, सगळी त्या साईडला तिकडे खाली येते. इथं पण एक छोटी छोटी त्याची झाड दिसते का तुम्हाला? हे जे प्लांट आहे ना, हे वेलचीचं प्लांट आहे. वेलचीचं काल मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळं बघितलं असेल. कालच्या ब्लॉगमध्ये पण सगळं दाखवलेलं आहे की वेलचीचं कोणतं आहे, दालचिनीचं कोणतं आहे. त्या सगळ्या तिथल्या गाईडनं आपल्याला माहिती दिली तिथली. त्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला दाखवत होतो. ही गॅलरी इथून रूमचं. बाकी रूम टूर बघूया आपण. आता व्ह्यू दाखवायसाठी तुम्हाला आता सकाळचं भयानक आता थंडी, भयानक थंडी. आता खरं टेम्परेचर थोडंसं वाढतंय, 14 असेल वगैरे आता, पण खूप थंडी आता इथे. बाकीच्यांचा आवरपर्यंत आता फेरफटका मारायला म्हणून बाहेर पडलोय मी आणि मम्मी. दोघे जण फिरून आता इकडे तिकडे बघूया इथे आसपास काय आहे. कारण काल आल्यापासून काय बघितलंच नव्हतं कुठं. म्हणजे खालच्या साईडला काय, फक्त रस्ता चुकल्यामुळं खाली तिकडे गेलतो, ह्या रोडला गेलतो खाली. आणि तिकडं बऱ्याच जंगलात बराच वेळ फिरून तिथे ऑफ रोडिंग झालं आमचं बिन गावाचं. ते ऑफ रोडिंग करून आम्ही रिटर्न परत हॉटेलवर आलो. ऍक्च्युली काय आहे, यांनी ना इथं बोर्ड लावलेला आहे, खूप छोटा बोर्ड आहे, समजत पण नाही. हा मेन रोड आहे हा, आणि इकडून वरनं या साईडला एक मोठं रिसॉर्ट आहे 5 स्टार, आणि हे 3 स्टार आपलं रिसॉर्ट 3 स्टार इकडे आत आहे. ह्या बोर्ड आहे ना, हा आता बघा रस्ता, हा मेन रोड आहे. ह्या मेन रोडच्या आतल्या साईडला लावलाय त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये. ऍक्च्युली हा मेन रोडला असताना ह्या अलीकडच्या जरी खांबावर तरी लक्षात आलं असतं. आता हे सकाळचा पूर इतका रोड मोकळा आहे ना मस्त की. आणि ह्या साईडला व्ह्यू पण तुम्हाला सिनरी पण दाखवतो कुठं काय काय. इकडं बी सगळे झाडे, इकडं सगळं ट्री प्लांटेशन होतं मसाल्याचं, बघायला तुम्हाला दाखवतो. आता सकाळच्या वाजले 8:26 झालेली, आणि सकाळच्या हॉटेलमध्ये आपला ब्रेकफास्ट असल्यामुळं आता ब्रेकफास्ट करायला वर चालू इथं. त्याला वर चढून गेल्यानंतर इथे वर त्यांचा डायनिंग एरिया आहे. नाश्ता करून नंतर ब्रेकफास्ट करून आपण जाणार आहे परत. आपल्या ड्रायव्हर आले नाहीत काका, नाही गाडी अजून नाही आली. अजून गाडी आली की नंतर मग आज बघू लोकल मुन्नार फिरायचे. जी चहाचे मळे वगैरे तुम्हाला म्हणलं काल, जसं म्हणलं की आज चहाचे मळे वगैरे पाहायचे ते. आणि एक सरप्राईज लोकेशन आहे कुठलं तरी, ते ड्रायव्हर काकांनी अजून सांगितलं नाही आपल्याला. आणि इथे लोकल आहे ना पूर्णपणे, आता मी तुमच्याशी मराठीत बोलतोय पण इथे बोलायला फक्त म्हणजे प्रामुख्याने पहिली म्हणजे मल्याळम आणि दुसरी इंग्लिश आणि 3rd नंबरला हिंदी. इथे खूप कमी लोकांना समजते, पण सगळ्यात जास्त इंग्लिश आणि मल्याळम आपल्याला येत नाही. पण जास्त करून कम्युनिकेशन इथल्या सगळ्या लोकांची इंग्लिशमध्ये करावं लागतं. अगदी लोकल इथले कुठलेही आपले जे स्ट्रीटवर हे विकतात, फळं विकतात, चप्पल विकतात, त्या लोकांनी सुद्धा इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करावं लागते. बघूया जाऊया नंतर ब्रेकफास्ट करून बघू ब्रेकफास्टला काय आधी ते बघूया, आणि त्यानंतर जाऊया लोकल मुन्नार फिरायला. मॉर्निंग ब्रेकफास्टला आज आपल्याला काहीतरी त्यांचं पुरी वगैरे, सांबर आहे, नारळाची चटणीतली लोकल,
आणि हे आय डोंट नो काय म्हणजे आपल्या डोश्यासारखं वाटतं, आंबोळीसारखं, पण खाल्ल्यावरच कळेल काय आहे ते. बघा ट्राय करून कसं लागतंय. आता सगळं झालेलं आहे, जवळपास 9:30 वाजत आलेलं आहे ते. आणि आता इथे सकाळ 9:30 म्हणजे इकडच्या 11 जवळपास वाटतं, कारण सकाळचं ऊन भरपूर येते. आता निघालोय बघू लोकल मुलांना फिरायला. कॅब पण आली, कॅबमधून आता बघून जाऊया, फिरूया लोकलमध्ये काय काय फिरायचं ते, चहाचे मळे वगैरे काय काय जे काय आहे ते बघूया. आणि मग फिरूया काय काय जे ड्रायव्हर काका म्हणलेत तिथले तुम्हाला लोकलचं दाखवतो. प्लस अजून मुन्नारमध्ये काय काय आहे. मुन्नार जवळपास खूप भरपूर मोठे आहे, मनालीसारखंच लोकेशन आहे. ते लोकेशन सगळं एक्सप्लोर करूया. आज दुसरा दिवस आहे, मग सगळे इथलंच करून सिल्कची फॅक्टरी बघायला ना, दाखवतो म्हणून कसं वस्तू कल्याण म्हणून इथे एक सिल्कची फॅक्टरी आहे. त्या फॅक्टरीत आलोय आता. वराडीमध्ये साड्या बघितल्या, अच्छा त्यांच्याकडे आता आहे भरपूर साड्या. ही जी साडी आहे माझ्या हातात, ही 4,500ची साडी. आणि त्याच पद्धतीने असं वेगवेगळ्या साड्या पण येते. ही दुसरी साडी त्यातलीच. ही जवळपास आपल्याकडची महाराष्ट्रातली जी रेंज आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या 1,000-1,500 त्याच्यातली ही 1,500ची साडी आहे. वराडीमध्ये त्यांच्याकडे भरपूर साडी नाही, सगळ्या हँडक्राफ्टेड आहेत, म्हणजे सगळ्या हातावर विणलेल्या साड्या आहेत. जसं बाहेर आता आपण बघितलं जसं ते प्रिंटिंग हे सुरू होतं त्यांचं विणायचं, तसं आता इथं माझ्या मागे जे बघता ना ते पण तिथं धागा हे करत बसतात, विणत बसतात ते. ह्या सगळे इथे जेवढे पण सगळे हे तिथे बॅक साईडला माझ्या शर्ट्स आणि लुंगी आहेत माणसाच्या, तर ते सगळं मेन सेक्शन आहे. इकडे सगळं लेडीज सेक्शन आहे. मेन सेक्शनपेक्षा लेडीज सेक्शन खूप मोठं आहे, कारण सिल्कचं जे जास्त प्रमाणात प्रोडक्शन हे होतं ते साड्यांसाठी होतं. सिल्कमध्ये जास्त करून मेन्स वापरत नाहीत शर्ट्स वगैरे किंवा लुंगी वगैरे, पण इथं पद्धती त्याची जास्त करून लोक सिल्क वगैरे लुंगी वगैरे ते वापरतात. मग इकडे जरा भेटते आपल्याकडे लुंगी साधारण 500-800 रुपयाला मिळते, कॉटनची असते, प्युअर कॉटन. मग इकडे प्युअर सिल्कची मिळते आणि त्याच्या प्राईस पण तशात लुंगीच्या. तर बस 2,000-2,500ला एक लुंगी नसते हे करायचे. कलर्स एकच कलर आहेत, व्हाईट आणि एक असं येल्लोइश व्हाईट आहे, दोनच आहेत पीच कलर टाईप. बाकीच्या साड्यांमध्ये भरपूर व्हरायटी. या साईडला सगळे आता आपण बघतो, या साईडला सगळे चहाचे मळे आहेत. आता तिकडे वर चालू चहाच्या मळ्याकडे. मुन्नारमध्ये आता आपलं जिथं ॲक्च्युली हॉटेल आहे तिथून एक 5-7 किलोमीटर लांब असंच टेकडीवरती वरच्या साईडला मुन्नार टाऊन आहे. त्या टाऊनच्या एरियात सगळं ट्री प्लांटेशनच आहे. त्या साईडला आता त्या साईडलाच चाललोय बघायला आपण कोणत्या एक बेस्ट व्ह्यू आहे, त्यांना ह्यांना माहिती आहे. बेस्ट व्ह्यू त्या ठिकाणी चालू नाही तर याच ठिकाणी पण आता आपण बघू शकतो. ते खाली सगळे पूर्ण ट्री प्लांटेशनच आहे. इथे पण सगळे बाकीचे पण टुरिस्ट सगळे थांबले आहेत. हेच बघायचे ऍक्च्युली ते इथे एक फॅक्टरी आहे आणि एक टी म्युझियम आहे. दोन फॅक्टरीमध्ये आपल्याला ते या पानांपासून चहा कसा बनवला जातो ते बघायला भेटेल. आणि टी म्युझियम आहे तिथं जे चहाचे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे आपल्याकडे जसे वेगवेगळे प्रकार येतात त्या टाईपमध्येच कसा चहा बनवला जातो वेगवेगळ्या प्रकारचा तो बघायला भेटेल आपल्याला. ह्या साईडला खाली बघू आपण कोणतं, म्हणजे आता ऍक्च्युली हे माहित नाही कोणत्या त्याचं प्लांट असतो काय असतं, ते प्लांटेशनला गेल्यावर समजेल. तिथं बघूया आपण ऍक्च्युली, तिथं माहिती घेऊया काय कसं असतं. त्या फॅक्टरीला आता किती वर्षपूर्वी फॅक्टरी, खूप जुनी फॅक्टरी दिसते, बघितली. आता आपण काल दर सोमवार सुट्टी असते
त्या फॅक्टरीला. पण आज मंगळवार म्हणून कालची क्रिसमसची सुट्टी आज दिली त्यांनी मंगळवारी. आणि बघूया आता ही फॅक्टरी पण आज तर सुट्टी आहे म्हणून आता काय बाहेरनच फॅक्टरी बघूया फक्त डेमॉन्स्ट्रेशन काय आहे ते. जे प्रोडक्ट बनतात, ज्या प्रकारचा चहा बनतो तो आपल्याला इकडून फॅक्टरी आउटलेट इथे लिहिलेलं आहे. त्या फॅक्टरी आउटलेटला जाऊन बघूयात आपण कोणत्या कोणत्या प्रकारचा चहा इथं मिळतोय, कसं पॅकिंग काय काय ते बघतो तुम्हाला पण दाखवतो. आपण ज्या फॅक्टरीमध्ये आलो आहे ती फॅक्टरी केरळमध्ये सगळ्यात जुनी असं त्यांचं म्हणणं आहे, लोकार्ट टी फॅक्टरी म्हणून. पण आज सुट्टी असल्यामुळे तिथं काय बघायला भेटलं नाही आपल्याला. काल क्रिसमस आणि आज दोन्ही पण आज 2 days ते बंद आहे. इथं त्या फॅक्टरीच्याच बॅक साईडला त्यांनी एक लोकांसाठी हे केलं आहे, ते थांबलं आता. इथं आजूबाजूला बघतो इथं जवळपास आहे ना सगळे ट्री प्लांटेशन आहे टाटांचं आणि गव्हर्नमेंटचं आणि बाकी ज्या मोठ्या मोठ्या फॅक्टरीज त्यांचंच आहे. टाटांचं जवळपास इथं लँड लीजवर आहे, 99 yearsच्या लीजवरती टाटांनी इथं ट्रीचे हे घेतलेले आहेत, प्लांट घेतले आहेत. तो जवळपास 8000 हेक्टर इतका टाटांचा तो मोठा प्लांट आहे तिकडे खालचा. या साईडला आपण जिकडून खालून वर आलो त्या साईडला टाटांचा तो पूर्ण 8000 हेक्टरचा तो त्या साईडला त्यांचा प्लांट आहे, टी प्लांटेशनचा. सॉरी, इथं बघायला आता आपल्याला काय एवढं खास भेटलंच नाहीये म्हणून म्हणलं इथं काय आपण बघतोय. आता हे लोकांचं त्यांनी इथं नुसतं हे केलं. आज त्यांचे पण कोण इथं माणूस नाही आपल्याला माहिती द्यायला किंवा काय करायला. आज जाऊन बघितलं तर त्यांचे आउटलेट होते. आउटलेटला पण काय टेस्ट करून बघितलं, एवढं काय हे वाटलं नाही, कारण खूप डार्क आपल्याकडे जी टी थोडी सॉफ्ट असते चवीला, पण हे खूप डार्क. आणि म्हणजे मी केरळमध्ये पण कालपासून जेव्हापासून पोहोचलो तेव्हापासून चहा पितोय, पण इकडचा सगळा चहाच आहे ना तो डार्क आहे, लो शुगर आणि डार्क टी असं कॉम्बिनेशन आहे त्याचं. आपल्याकडच्या लोकांना सगळ्यांना गोड चहा लागतो, पण इथं सगळ्यांचं तसं नाहीये. इथं थोडाफार कडूच चहा पितात आणि जास्त करून इथे लोक ब्लॅक टी पितात. तिथं व्हाईट टी पण बघा भेटला, पण व्हाईट टीची चव मला काय बिलकुल आवडली नाही, म्हणून तो काय मी ट्राय सुद्धा म्हणजे परत ट्राय तर कधीच करणार नाही, पूर्ण तोंड कडू कडू झाले म्हणून म्हटलं राहू द्या. आता पुढे बघूया, यातून कुठं चहाचा मळे बघायचे बाकीचे राहिलेले आपल्याला ते बघायला जाऊया. आता इथून निघतो, त्या बोलांना बोलवून पुढे बघूया काय होतंय.